काका नमस्कार. नमस्कार जी. 3/1/2021ला आम्ही तुमच्या शेतामध्ये हो. तुम्हाला मला वाटतं 1-1.5 महिन्याआधी गजूभाऊ तुम्ही यांना औषध दिलं. हो. झाडगाव या गावामध्ये आम्ही आज आहे. गजूभाऊ बोरजे आमचं इथलं काम सांभाळतात. आपण संघर्ष ॲग्रोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि विषमुक्त शेती या पद्धतीने समजून सांगतो. भाऊ तुम्ही यांना 1.5 महिन्याआधी औषध दिलं पहिलं, नंतर आता काल दुसरा फवारा झाला. उगवणी नंतर एक मारला हां आणि आता दुसरा झाला. बरं तुमचं नाव आणि गाव सांगून द्या पहिलं शेतकऱ्यांना. तुमचं नाव? माझं वासुदेव व्यंकटराव सावरकर, राहणार झाडगाव तहसील जिल्हा वर्धा. ओके. बरं तुम्ही याच्या आधी पण चना घेत होते का? नाही. बरं पाहिला असं लोकांच्या शेतात? हो पाहिला. या वर्षी तुम्ही हे 2 फवारणी मारली संघर्ष ॲग्रोची, तर तुम्हाला काय फरक वाटला या झाडात आणि तुमच्या पिकात? तर मला रिझल्ट भेटला म्हणूनच मी सावर पाय टाकला. अच्छा. बरं खर्च खूप झाला का 2 फवारणीचा? नाही. म्हणजे एवढा तुम्ही लोक करतच होते. बरं त्या खर्चाच्या मानानं तुम्हाला झाडावरती नेमकं काय फरक दिसला थोडक्यात सांगू शकाल का? का झाडं हिरवं पडलं का फुटवे वाढले का काय झालं? फुटव्यामध्ये फरक पडला. हां. फुटव्याचा फरक पडला पहिल्या फवारणीमध्ये. हां. तेव्हाच मी गजू बोरजेला म्हटलं आपल्याला औषध दुसरं मारत आहे. बरं मग हे औषध शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे का दुसऱ्या? वापरायला पाहिजेत ना. वापरायला पाहिजे. स्वतः सोय आपण वापरून राहिलो. हां. म्हणजे लोकांनी हे वापरावं. तुमचं मत काय पडते गजू भाऊ? आता तुम्ही ह्या ज्या 4-5 लोकांना दिलं असेल तर त्या लोकांचं मत काय पडलं? त्या सगळ्याच लोकांचं पहिलं सुरुवातीला तर आता बाजारातले जे प्रॉडक्ट आहे तर त्याच्याकडे कल होता द्यायचा. जेव्हा हे असे पाहते तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्या म्हणजे प्रॉडक्ट चांगला आहे बा आणि त्यांना फरक दिसून राहिला. आता याच्यामध्ये कसं आता ब्रांचिंग भरपूर प्रमाणात केली. अच्छा. पूर्ण प्लॉट झाकला आहे याचा. बरोबर. याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या फवारणीत त्याच्यातला मर रोग जो होता त्याचा तो नियंत्रित झाला. अच्छा. म्हणजे नक्कीच मॅजिक जे दिलं होतं तुमच्या मते ते बुरशीनाशक कामाचं आहे. ते फक्त म्हणजे त्या मर रोगासाठी आपण मी जबरदस्तीने म्हणजे माहिती होतं मला की यांना कव्हर होते. तर त्यांना विश्वासात घ्यायसाठी म्हणून तो दिलं मी ते औषध. म्हटलं मारून तर पहा. बरोबर. आणि ते मारून पाहिल्याच्या नंतर त्यांना खरोखर वाटलं असं का आपला मर रोग तर गेलाच आणि यांना या झाडांनी फुटवे पण काढले. म्हणजे 2 रोगाचं औषध होतं आपलं, एक मर रोगासाठी आणि एक फुटवे वाढीसाठी. बरोबर. त्याच्यानंतर ते फुलाच्या अवस्थेत म्हटलं एक फवारणी करायचा, त्यावेळेस ते आपण होऊन आले. अच्छा. म्हणजे पहिल्याचा रिझल्ट आल्यामुळे तर नक्कीच आपण शेतकऱ्यांना फसवत आहे का? तुम्ही औषध द्या म्हणजे जे औषध विकून शेतकऱ्यांना सगळेच फसवायला निघाले. आपले माझाही तरी एक समान, मी स्वतःही कास्तकार आहे. बरोबर. म्हणजे शेतकऱ्याला फसवायलाच नाही पाहिजे म्हणून या उद्देशाने आपण ही औषधी देऊन राहिलो. अच्छा. चला. म्हणजे काही नाही, सगळे फसवासाठी आणि पैसे कमवासाठी निघाले. टार्गेट असते फक्त शेतकरी. बिलकुल. कारण हा शेतकरी आपल्याला तेच कुठेतरी असं करायचं होतं का ज्या मला ज्या याच्यात पडलं त्याच भावात मी यांना पण दिलं. अरे वा. हो. चालेल. आणि माझा फायदा झाला, तुमचाही व्हावा, यांच्यापासून आणखी 2-4 लोकांचा फायदा व्हावा, हीच अपेक्षा. चालेल. नक्कीच संघर्ष ॲग्रो याच्यापेक्षा चांगले औषध आपण लोकांना देऊ आणि कमी पैशात द्या. माझी तरी अशी इच्छा आहे की तुम्ही द्यायला पाहिजे, कास्तकारांना समजून सांगायला पाहिजे. आणि मी तर समजून नसता भेटला तर मीच नसतं गेलो याच्याकडे. आपण पूर्ण प्लॉट दाखवू शकतो. एकदम काळा शहर आहे आणि इकडे पुरा बेड झालेला आहे. आपल्या औषधीचा फरक दुरूनच दिसतो. म्हणजे त्या प्लॉटची बरोबरी दुसरा प्लॉट म्हणजे कलर मध्ये तरी फरक राहील, फ्लावरिंग मध्ये फरक आहे, त्या झाडाच्या बैठकीत फरक आहे. म्हणजे आपण इथे आता काल फ्लावरिंगचा मारला पण पहिल्याच फवारणीने फुल बऱ्यापैकी काढून घेतलेलं आहे. म्हणजे झाडाची कॅपॅसिटी वाढून टाकते. कालच्या फवाऱ्याचा फायदा याच्यापेक्षा डबल व्हायलाच पाहिजे. हे जे दिसून राहिले याच्यापेक्षा डबल. ठीक आहे. धन्यवाद का.